नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान। मित्रांनो, आपण दर गुरुवारी एक नवीन विषय, एक नवीन गोष्ट घेऊन तुमच्या समोर येतोय आणि त्यातून काहीतरी आपल्या जीवनाशी संबंधित, आपल्या आयुष्याशी संबंधित काहीतरी चांगलं तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा एक छोटासा माझा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला तुम्ही फार उत्तम पद्धतीने दाद देताय। तुमचे अभिप्राय, तुमच्या सूचना या जेव्हा माझ्यापर्यंत येतात त्यावेळेस ती एक नवीन प्रेरणा मला मिळते आणि त्या प्रेरणेतून हे कार्य असंच पुढे चालू ठेवण्याची संधी तुमच्या माध्यमातून मला मिळते। मित्रांनो, आजची जी गोष्ट आहे ही 99च्या फेऱ्याची आहे। 99चा फेरा म्हणजे काय असं प्रश्नचिन्ह तुमच्या मनासमोर निर्माण झालं असेल, पण ही गोष्ट ऐकून तो विषय नक्की तुमचा क्लिअर होईल। मित्रांनो, एक व्यापारी आहे, खूप मोठा व्यापारी आहे, श्रीमंत आहे, गडगंज संपत्ती असलेला हा व्यापारी आहे। त्या व्यापाऱ्याची एक पत्नी आहे, अत्यंत हुशार आहे। जीवनाच्या तत्वज्ञानाबद्दल ही पत्नी खूप चांगल्या पद्धतीने जाणून आहे आणि त्यामुळे या दोघांचं जे कुटुंब आहे हे अतिशय आनंदी आहे। संपत्ती देखील आहे आणि तत्वज्ञान देखील आहे, त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा मेळ बरोबर साधला जातोय, त्यामुळे हे कुटुंब फार आनंदी आहे। यांच्या कुटुंबामध्ये एक मजूर काम करतोय, जो माळी काम करण्याचं काम करतोय, त्यांची बाग फुलवण्याचं काम करतोय। तर जेव्हा कधी हा व्यापारी त्यांच्या बागेमध्ये फेरफटका मारत असतो ना, त्यावेळेस त्याला नेहमी हा मजूर काम करताना, हा माळी काम करताना दिसतो। पण हा व्यापारी जेव्हा जेव्हा त्या माळ्याच्या चेहऱ्याकडे बघतो ना, त्यावेळेस त्या माळ्याचा चेहरा अतिशय आनंदी असा त्याला दिसतो। तो कधीही तो माळी दुःखी असलेला या व्यापाऱ्याला दिसलेला नाहीये किंवा त्याच्या मनामध्ये काही प्रश्नचिन्ह आहेत, त्याच्या आयुष्यामध्ये काही अडचणी आहेत असं कधीही या व्यापाऱ्याला वाटलेलं नाहीये। तर एक दिवस तो व्यापारी त्याच्या पत्नीबरोबर चर्चा करत असतो आणि चर्चा करताना तो त्याच्या पत्नीला सांगतो की मी हे जे माळी काका आहेत, या माळी काकांच्या चेहऱ्यावरती कधीच दुःख पाहिलेलं नाही, अतिशय आनंदी असा हा माणूस आहे। काय बरं असेल याच्या आनंदाचं कारण? तर ती पत्नी त्याला सांगते की हा कधीही 99च्या फेऱ्यामध्ये अडकलेला नाहीये। तुम्हाला जर बघायचं असेल, याचं आनंद जर आपल्याला हिरावून घ्यायचा असेल, याला जर दुःखी करायचं असेल, तर मी तुम्हाला एक आयडिया सांगते। तो म्हणतो काय? तो म्हणे बघा, मजा बघा। काय सांगते पत्नी त्या व्यापाऱ्याला? एक काम करा, आज संध्याकाळी त्याच्या दरवाजामध्ये तुम्ही 99 सोन्याच्या मोहरा त्याच्या दारामध्ये नेऊन ठेवा आणि मग पुढे बघा काय होतंय। तर व्यापारी तसंच करतो, पत्नीने जसं सांगितलेलं असतं तसं। त्याच्या कडे कामाला असलेल्या एका माणसाला तो सांगतो की या अमुक अमुक माणसाच्या दारामध्ये 99 सोन्याच्या मोहरा नेऊन ठेव, 99च ठेवायच्या। तर तो ठीक आहे म्हणतो आणि तो जातो आणि जिथे त्या माळ्याचं घर असतं त्या माळ्याच्या घराच्या दारासमोर 99 सोन्याच्या मोहरांचं एक पुडकं ते त्याच्या दारासमोर ठेवतात आणि निघून जातो तो माणूस। पण जाण्यापूर्वी दरवाजा ठोकवायला मात्र तो विसरत नाही। दरवाजाला ठोकवतो आणि तो तिथून निघून जातो। माळी आतून बाहेर येतात, दरवाजा उघडतात, पाहतात तर दरवाजासमोर कुणीच नाहीये आणि त्यांची नजर खाली ठेवलेल्या त्या पुडक्यावरती पडते। ते पुडकं उचलून पाहतात, जड लागतंय, घरामध्ये नेतात आणि आतमध्ये गेल्यानंतर ते पुडकं उघडून पाहतात तर काय, त्याच्यामध्ये मोहराच मोहरा असतात, सोन्याच्या मोहरा असतात। आणि मग त्या माळ्याला खूप आनंद होतो। एकतर मुळातच तो आनंदी आणि त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या सोन्याच्या मोहरा पाहिल्यानंतर आणि ह्या कुणीतरी आपल्याला देऊन गेलंय, आपल्या दारामध्ये ठेवून गेलंय हे पाहिल्यानंतर त्याला खूप आनंद होतो। तो त्याच्या पत्नीला बोलावतो आणि दोघंही त्या सोन्याच्या मोहरा मोजायला लागतात। मोजतात 1 2 3 4 90 91 92 93 94 95 96 97 98 99 सोन्याच्या मोहरा
जेव्हा त्याला मोजल्यानंतर आढळतात, त्यावेळेस त्या माळ्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह असतं की 99 कशा? नक्कीच एक मोहर कुठेतरी पडलेली आहे. आणि म्हणून ते दोघंही त्या 99 सोन्याच्या मोहरा बाजूला ठेवतात आणि ती एक मोहर शोधण्यासाठी घरामधून बाहेर पडतात. आजूबाजूला दारामध्ये, आजूबाजूला इकडे तिकडे सगळीकडे बघतात. गल्ली ज्या रस्ता त्यांच्या दरवाजाकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती बघतात. थोडंसं अजून पुढे अर्धा 1 किलोमीटर जाऊन शोधाशोध करतात, पण त्यांना ती काही एक मोहर सापडत नाही. दुसऱ्या दिवशी तोच माळी त्या व्यापाऱ्याच्या बागेमध्ये काम करतोय आणि आता तो व्यापारी त्या माळ्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करतोय. त्या माळ्याचा चेहरा आता दुःखी आहे. त्या माळ्याच्या चेहऱ्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे की एक मोहर गेली कुठे? 99 मोहरा मिळाल्या, एक मोहर गेली कुठे? ती एक मोहर त्याला सापडत नसल्यामुळे हे प्रश्नचिन्ह त्याच्या चेहऱ्यावरती त्या व्यापाऱ्याला दिसतंय. त्याचं दुःख त्या व्यापाऱ्याला आता दिसायला लागलंय. एक दिवस जातो, दुसऱ्या दिवशी पण तसंच, तिसऱ्या दिवशी पण तसंच. आणि हे जेव्हा त्या व्यापाऱ्याला जाणवायला लागतं, त्यावेळेस तो व्यापारी त्याच्या पत्नीला हे सगळं सांगतो की तू म्हणालीस ते बरोबर आहे. तो जो माळी आहे, तो माळी हा 99च्या फेऱ्यामध्ये अडकला आहे. आता त्याला आपण लवकर जर बाहेर नाही काढलं ना, तर तो मानसिक दृष्ट्या खचेल. मग ती त्याची पत्नी त्याला सांगते की ठीक आहे, तुम्हाला कळलं, दुःखाचं कारण काय आहे हे कळलं. माणूस हा 99च्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे. आता तुम्ही एक काम करा, उद्या सकाळी त्याच्या दरवाजामध्ये एक सोन्याची मोहर नेऊन ठेवायला सांगा. तो व्यापारी तसंच करतो. एक मोहर सोन्याची नेऊन ठेवायला सांगतो त्याच्या कामगाराला. दरवाजा ठोकवायला सांगतो आणि तिथून निघायला सांगतो. तो कामगार तसंच करतो. एक मोहर त्याच्या दारामध्ये ठेवतो, दरवाजा ठोकवतो आणि तिथून निघून जातो. तो माळी दरवाजा उघडतो, कुणीच नाहीये. म्हणून खाली पाहतो तर खाली ती एक सोन्याची मोहर त्याला दिसते. आणि जेव्हा ती एक सोन्याची मोहर त्याला दिसते, त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा गगनात मावेनासा होतो. तो त्याच्या पत्नीला मोठ्याने हाक मारून सांगतो, अगं एक मोहर मिळाली, आता आपल्याकडे 100 पूर्ण झाले. आणि मग तो आणि त्याची पत्नी आनंदोत्सव घरामध्ये साजरा करतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा तोच माळी बागेमध्ये येतोय, व्यापारी त्या माळ्याच्या चेहऱ्याचं निरीक्षण करतोय, त्या माळ्याचा चेहरा पुन्हा एकदा पहिल्यासारखाच आनंदाने फुललेला त्या व्यापाऱ्याला दिसतोय. मित्रांनो, गोष्टीचं तात्पर्य काय? आपण आहे ना, आपल्याकडे ज्या 99 चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष न देता एक जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे त्या गोष्टीवरती आपण आपलं लक्ष केंद्रित करतोय आणि आपण दुःखी होतोय. आपलं आयुष्य आपण दुःखी करतोय. आपल्या सोबत आपल्या कुटुंबियांचं आयुष्य आपण दुःखी करतोय. त्या एकासाठी पण ज्या 99 चांगल्या गोष्टी आहेत, त्या 99 चांगल्या गोष्टी या एकामुळे दुर्लक्षित केल्या जात आहेत आपल्याकडून, हे आपल्या लक्षात येत नाही. हा जो 99चा फेरा आहे ना, हा 99चा फेरा आपण तोडला पाहिजे. तेव्हाच आपण आपल्या सुखाच्या आयुष्याकडे, सुखी आयुष्याकडे त्याच वेळेस जाऊ शकतो. बऱ्याचशा गोष्टी असतात, असे काही प्रसंग असतात आपल्या आयुष्यामध्ये की त्यावेळेस आपण या 99 गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण एक गोष्ट जी आपल्याकडे नाही आहे त्या गोष्टीवरती आपण आपलं लक्ष केंद्रित करतोय आणि दुःख आपल्या आयुष्यामध्ये खेचून आणतोय. ही गोष्ट जर आपण टाळली तर आपलं आयुष्य खूप आनंदी होईल. धन्यवाद मित्रांनो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत अजूनही ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. माझ्या या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि या विचारांवरती तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.